आणि इथं मम्मी पप्पाला कधी भेटायला यायचं, मग तिकडं 10 दिवस राहायचं. तर असं काय आम्ही विचार केला, निर्णय घेतला. पसारा आवरू माझे किती दैन होणार म्हणजे ते घर छोटं झालं, पसारा जास्त जॉबसाठी आता ते बँकेची म्हणजे अकाउंटची गरज पडणार आहे, तर ते पण बरेच सारे काम बाकी आहे आमचे, त्याच्यामुळं पण थोडंसं लेट जाणार आहे. कारण की इकडे यायला आम्ही. आणि तुम्ही नमस्कार. हा चला काय चालू करतो काय करेल? खिचडी. तर रे बाबा इकडं मस्त खेळायला लागला, फोन बघायला. तुम्ही म्हणता फोन घेतो पण ते पण त्याचे खेळ नाही. आत्ता त्याचा मित्र येऊन गेला खेळत. हाय कर, इकडे बघून कर. फ्लाइंग किशी. हां गुड बॉय. तर तुम्ही म्हणत असाल की सगळ्यांचे व्हिडिओ आले, पुण्याहून यायचे, आमचा का बरं नाही आला, नाही का श्रुती? तर आमचा जर वेगळा डिसिजन आहे. भरपूर जणांनी कमेंट केली की तुम्ही पसारा आणला नाही, तुमचा व्हिडिओ आला नाही, असं तसं. तर आमचा विषय असा आहे की श्रुतीचा जॉब तर पुण्याला आहे आणि आता तिथून हे सगळे आले, त्यामुळे आम्हाला पण करमणार नाही. त्यामुळे आम्ही पण पसारा घेऊन आलेलो आहे. आणि राहिला श्रुतीच्या जॉबचा विषय, तर आम्हाला सगळा खर्च तिकडून कंपनी देते. तुम्ही लॉज करून राहा किंवा अपडाऊन करा. आणि आम्ही जिथं राहत होतो तिथून तो एरिया 100 किलोमीटर लांब होता, तिचं जॉबचं लोकेशन. तर मग अपडाऊन करणं शक्य नव्हतं, वरदला घेऊन जाणं. शिफ्टी टायमावर शिफ्टी होती, तर वरदला घेऊन जाणं शक्य नव्हतं 100 किलोमीटर डेली रुटीन रोज. तर मग म्हटलं की आपण एक काम करू, पसारा आणून घेऊ आणि तिथंच आपण लॉज करून राहू. तसा पण खर्च आपल्याला कंपनी देते, देणारच आहे. त्यामुळं आम्ही तिथं रूम करून राहणार आहे आणि पसारा आणून घेतला. कारण की आता 20 दिवस जॉब करायचा, 10 दिवस पुण्याला राहायचं. 10 दिवसासाठी त्या घराचं रेंट जायला परवडत नाही. आणि इथं मम्मी पप्पाला कधी भेटायला यायचं, मग तिकडं 10 दिवस राहायचं. तर असं काय आम्ही विचार केला, निर्णय घेतला आणि आम्ही पण त्यांच्यासोबत पसारा घेऊन आलो. श्रुती नव्हती आली आणि मी तिथं व्हिडिओ घेऊ शकलो नाही, कारण की खूप घाई गडबडीत आम्हाला वन डेमध्ये जाऊनच रिटर्न यायचं होतं. आम्ही गेलो, आज रात्री समजा गेलो, सकाळी पसारा भरला, त्या दिवशी लगे उद्या रात्री लगे परत रिटर्न आलो. खूप दगदग झाली. येऊन आम्हाला 2 दिवस झाले, नाही काल आलो आम्ही. तर व्हिडिओ मी आज बनवते, तुम्हाला आज बघायला भेटणार, आजच हा व्हिडिओ. कारण की खूप दगदग झाली ती माझी, त्याची मम्मी घेतला नाही. आणि श्रुती पसारा सगळा आला, पण श्रुती म्हणते की त्यात पोळपाट नाही आलं. पोळपाट नाही आणला. माझी जुती तिथं विसरली, चप्पल जी नवीन घेतली होती. परत अजून काय राहिलं का? बाकी काही नाही राहिलं, बाकी सगळं सामान आणलं मी. ते पसारा दिसला असतं तुम्हाला, पण सगळं आवरलं श्रुतीनं, कालच आवरून ठेवला. आणि मम्मी पण होती त्यामुळं आवरायला सोपं झालं. हे बघा इथे खेळणीवरची एक गोणी भरली आता पूर्ण खेळण्याची, तरी बाहेर बघा किती पडलेली. आणि मम्मी आणि पप्पा आता गेले सकाळी देवगर्जाला, कारण ताईचे ते पित्र आहे आणि यांना जेवायला सांगितलेलं आहे, त्यामुळे ते तिकडे गेले सकाळी. आणि बघा आपली गाडी बी आणली आम्ही. आता इथं देवी बसवणार, त्यामुळे इथे काढले नाही आम्ही अजून कसं ते. आणि हो, तुम्ही म्हणत होते की देवी आई बसवल, वडील बसवल, तर तसं काही विषय नाही आहे. श्रुतीच्या जॉबचा जॉईनिंग थोडी लेट पण येतील, त्यामुळं आम्ही निर्णय घेतलेला की देवी झाल्यानंतरच जायचं आहे पुण्याला. आणि आता जर गेलो तर खूप परिस्थिती होणार, त्यामुळं म्हटलं आपण देवी झाल्यावर जाऊ. त्यामुळं आम्ही देवी वगैरे झाल्यानंतरच जाणार आहे पुण्याला. आणि पुणे म्हणजे श्रुती आपण सोडलं का पुणे मग लाईफ टाईमसाठी? सांग बरं सगळ्यांना. नाही पुणे नाही सोडलं आम्ही, फक्त पण आता यांना पण वेळ द्यावा लागेल, कारण की हे पण यांचं पण असं चालत असतं किंवा पाहिजे कोणी, कारण की आम्ही चौघांचीच फॅमिली आहे. त्यातले 2-3 जण जर गायब झाले तर उरले की ते 2च जण उरले, तर त्यांना खूप भयान वाटतं घरामध्ये. माझी सासू लिटरली सांगते मी की म्हणजे आम्ही नवीन गेलो का रोज रडत होतं त्या वरससाठी. सगळ्यांचं म्हणणं होतं की इकडे या काय माहिती, बहुतेक त्यांनीच प्रार्थना केली होती वाटतं काय की देवाकडं येणं वापस आले पाहिजे, तर तेच घडलं शेवटी. पण एक मिनिट तर राजगुरू वाळू घातलेल्या पत्रावर आणि बा इथं लगेच येऊन बसते बा, तिकडे पण बसलेली वरती. असं नाही, आपल्या जालन्यात पण आहे, राजगुरू वाळू घातलेलं त्याच्यामुळे. आता नवरात्रसाठी घातलं ते. सासऱ्याला सासूला दोघांना पण उपास असते 9 दिवसाचे.
म्हणजे आम्ही पण करू शकतो, पण आमच्या घरामध्ये असं आहे की जोपर्यंत मोठे करतात आहे का तोपर्यंत म्हणजे आम्ही नाही केलं पाहिजे. जोपर्यंत ते आहे तर तेच करणार आहे, नाही तर मी पहिले करत होती पण आता नाही करत. झणझणीत अशी खिचडी तयार होती. मोकळी करा मस्त. मोकळी. दुपारी कोण खिचडी खातो दुपारी? मी. काही लागत नाही त्या खिचडीवर, नुसतं कांदा बटाटा टोमॅटो बस तांदूळ. त्या बटाटा टोमॅटो बी नसलं चालतं. हा तर आता तुम्हाला कळलेलंच आपला विषय काय आहे पुण्याचा. हे बघा डबल आले. अरे कायच करावं यांचं. यायचंच करायला राहू, कुठून उडायला लागले कुठे यायला काहीच नाही लागत. तर तुम्हाला आता विषय कळलेलाच आपला पुण्याचा काय विषय काय नाही. काय काय पाहिजे तुला? श्रुती दाखव त्याला काय पाहिजे. मम्मा दाखवतील तुला. मी व्हिडिओ घेतो ना, मम्मा दाखवतील तुला. तू कुठे गेलता आणि तुला शंभू करा नाव द्याल पप्पांनी कवा? हे बघ पाणी ठेवलं त्यासाठी, तरी आंघोळ करायची नाही बरं त्याला. ते गेले बघ, गेले उडून दे. कोण आला कोण नाही. तर असा काही विषय आहे आपला पुण्याचा. आणि तुम्ही सगळेजण म्हणतच असाल की त्यांच्यामुळे तुम्ही पण चुकीचा निर्णय घेतो. चुकीचा निर्णयाचा काहीच विषय नाही आहे. ते इथं राहिले असते तरी आम्ही ती रूम खाली करणारच होतो आणि लॉजवरच राहणार होतो. कारण की आम्हाला 10 दिवसासाठी 4,500 रुपये रेंट द्यायला परवडत नाही पुण्यामध्ये. फक्त 10 दिवस राहायचं, तिथं डबल 10 दिवस राहायचं म्हटलं तिथं का डबल किराणा भरून ठेवा आहे ते डबल. तो किराणा खराब होतो. त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की हा नकोच तिथं राहणं, आपण आपलं इथं पसार आणू आणि जॉबसाठी 20 दिवस तिकडे राहायचं, 10 दिवस परत इथे यायचं. आणि तसंही सगळा खर्च भेटत असल्यामुळं काही एवढं टेन्शन नाही का. जर आपल्याला भेटत नसता खर्च तर अलग गोष्ट होती. ज्या गावामध्ये आम्हाला आता लोकेशन भेटलेलं आहे तिथे 148 खेड आहे. तर अलग अलग ठिकाणी दर महिन्याला जावं लागतं. ते जरा वेगळीच त्यांची पॉलिसी आहे. त्यामुळं एका ठिकाणी राहून जमत नाही, म्हणून असा काही निर्णय घेतला. आणि इथून 100 किलोमीटर लांब म्हटलं तर वरदला घेऊन जाणं शक्य नाही आहे. कारण की वरद खूप किरकिर करतो, त्याला एवढं ट्रॅव्हलिंगची काही हे नाही आहे. आणि दिवसा आहे ना त्याला झोकाच पाहिजे. आपण समजा एखाद्या ठिकाणी लॉज केला तिथे झोका बांधता येतो. झोका बांधणं किंवा आपण तो झोका ऑर्डर करू. लहान मुलाचा झोका असतो तो लोखंडाचा, तो ऑर्डर करू. जसं ओम भाऊच्या घरी आहे तो झोका. तर असा काही विषय आहे आता पुण्याचा. आणि भरपूर जण म्हणे की तुम्ही पण वापस येणार असेल आणि तुमचा व्हिडिओ आला नाही, तर तसं काही विषय नाही आहे. व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ मी बनवू शकत होतो पण मीच एकटा सामान भरायला होतो, श्रुती नव्हती, त्यामुळं मला काही वेळ नव्हता. काय वरत गेले ते? तर श्रुती आता किती टाइम आहे आवरायला? आवर ना पटकन, जाऊन येऊ ना. हो ना. वरत जे पप्पाला जायचं. एक तर कालपासून पसारा आवरू माझे किती दैन होणार. म्हणजे ते घर छोटं झालं, पसारा जास्त झाला. म्हणलं चला आपण जाऊन येऊ महादेवाला. आमच्या इथे पंचमुखी महादेव मंदिर आहे, मंदिरात जायचं आता. आणि श्रुतीच्या बँकेत 1-2 ठिकाणी काम पण आहे. तिचा मोबाईल नंबर जुना बंद झालेला, तो नंबर पण चेंज करायचा आहे. तर बँकेत पण जायचं आहे. तर म्हणलं चला आज जाऊन येऊ सोमवारी. परत मला वेळ भेटणार नाही, एकदा देवीचंच काम चालू झाल्यानंतर मग तेच चालणार आहे. आणि एक मेन कारण हे पण आहे, जॉबसाठी आता ते बँकेची म्हणजे अकाउंटची गरज पडणार आहे, तर ते पण बरेच सारे काम बाकी आहे आमचे, त्याच्यामुळं पण थोडंसं लेट जाणार आहे. कारण की इकडे यायला आम्ही आणि तुम्ही म्हणता इकडे आलोच नाही ना. तुम्ही म्हणता की जॉब भेटत नाही, भेटला तुम्ही लेट ना करू असं. तसं काही विषय नाही, आम्ही बोलून चालून सगळं केलेलं आहे त्यांना. हे बघा आला वरत नंतर. ये बाबा खेळायला ये. कोणी वरत आहे? कोण आहे ते? तुझा फ्रेंड आहे? कोण आहे तो तुझा? इकडं बघून बोल. कोण आहे तुझा? तो फ्रेंड आहे तुझा? बर. हे बघा वरदचा फ्रेंड. तर आणि आपल्या फोनचे या फोनची श्रुतीच्या फोनमध्ये व्हिडिओ घेतो. माझ्या फोनचा कॅमेरा पूर्ण खराब झालेला आहे, ब्लर झालेला आहे. लवकरच आपल्याला फोन घ्यायचा आहे. तर तुम्ही जास्त व्हिडिओ बघितले तर आम्हाला जास्त इन्कम होईल आणि आमचा फोन लवकर गेलो आहे. तर आम्हाला लवकरच एक नवीन फोन घ्यायचा आहे. आणि हा फोन श्रुतीचा, त्यामुळे क्लॅरिटी थोडी खराब येईल आणि माझी त्याच्यापेक्षा खराब झालेली आहे. त्यामुळे हा फोनमध्ये मला आता व्हिडिओ घेणं लागतोय. त्याच्यामुळं ते आमचे शॉर्ट पण म्हणजे असे चालू वाटत नाही, कारण की नाही मारता येते, थोडासा प्रॉब्लेम होतोय छोटे छोटे व्हिडिओ शूट करायला. पण त्याला सांगितलेलं सगळं जॉबचं कसं ते ठीक आहे चालतं, पसारा आणून घ्या.
त्यांच्या इच्छेने झालेलं आहे सगळं. ते पण खूप खुश आहे. बघ परत मला 4 बहिणी आहे. 4 बहिणीपैकी एक बहीण माझी बोलत नव्हती मला, कारण की मी पुण्याला राहायला गेलो त्यामुळं. तर ती पण आता बोलून थोड्या दिवसात. सगळेजण ओके आता. आणि आता पप्पाला आणि मम्मीला तर खूप आवडलेलं आहे निर्णय वरणमुळं. तर चला आता आम्ही करतो थोडासा नाश्ता, जातो मंदिरात, बँकेत पण जाऊन होतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच आपला एक नवीन फोन, आयफोन म्हणा कोणताही फोन म्हणा कमिंग सून राहणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हाईप पाठवायला विसरू नका. तुम्ही हाईप पाठवतच नाही आता कोणीच. तर चला सगळ्यांना एकदा बाय बाय. एकदा बाय घेऊ सगळ्यांचा आपण इकडून. बाय बाय. परत साई बाय बाय. दुसऱ्यानं केलं करतो. तर चला सगळ्यांना बाय बाय.